रत्नागिरी जिल्ह्यात दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला आहे। मात्र असं असलं तरी पण सध्या पौर्णिमेनंतरच्या पहिल्याच दिवशीच्या या ठिकाणी उधाण पाहायला मिळतं आहे। किनारपट्टी भागात पौर्णिमेनंतरचं उधाण या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं आहे। कोकण किनारपट्टी भागात सध्या 3.5 मीटरच्या लाटा सध्या उसळताना पाहायला मिळत आहेत। समुद्राचं रौद्र रूप सध्या कोकण किनारपट्टीवरती पाहायला मिळतं आहे। या किनारपट्टी भागांना सध्या लाटांचा तडाखा या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 77 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सर्वात जास्त पाऊस हा मंडणगड तालुक्यात 141 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर त्या खालोखाल चिपळूणमध्ये 129, खेडमध्ये 116, संगमेश्वरमध्ये 104 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की आपण सध्या भगवती बंदर या किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी सध्या लाटांचं रौद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। समुद्र खवळलेला आहे आणि सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग देखील या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतोय। पाऊस सकाळपर्यंत या ठिकाणी होता, मात्र आता पुन्हा एकदा दुपारनंतर या ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आहे। मात्र पुढचे काही दिवस या ठिकाणी कोकण किनारपट्टीसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। या ठिकाणी 24 जूनपर्यंत हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।